काय स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉग मध्ये. आणि आज माझ्या आवाजामध्ये तुम्हाला एक्साइटमेंट दिसतच असेल, कारण की आपण चाललोय राईडला. भरपूर टायमानंतर मी राईडला निघालोय. म्हणजे असं मी लॉंग राईड सोलोच करतो. आज फर्स्ट टाइम मी कोणासोबत जातोय. आपला भाई मागच आहे. तर आता आपण कळंबोली क्रॉस केलाय. जस्ट कळंबोली फाटून राईट मारला आपला JNPT ला. तर JNPT वरून जाऊ सरळ मुंबई गोवा हायवे. हे काय काय घेऊन चालला, रस्ता ब्लॉक करून ठेवलाय. जायचं कुठून माणसानं, जाईल का वाजून येत. चला आहे झोली, चला गेलो भाई. एवढा ये काय नाही दिसत आहे बेचोत. आज लिटरली काय नाही दिसत आहे समोर. तर सोडाच बाजूला बघा, ही गाडी चालते तेवढीच विजिबिलिटी आहे. लय भाई एकदम खतरनाक वाटतंय मला तर, एकदम खतरनाक. फिलिंग ना मी विसरलो होतो भाई. काय बोलू होतो तुम्हाला, किती दिवसांनी राईडला आलोय मी. फिलिंग विसरलो होतो. आणि काय वाटतंय बघा ना बेचोद. काय नाही दिसत आहे. थोडासा दिसायला लागला आता, हलका हलका, एकदम हलका हलका. तर तुम्हाला मी रूट सांगतो आजचा, तुम्हाला पण कसं जरा एक्साइटेड वाटेल माझ्यासारखं. तर आता आम्ही जातो अलिबागला. अलिबागवरून रेवदांडा, रेवदांडावरून मुरुड, मग बघू नंतर. असा आता रूट प्लॅन झाला आमचा. मुरुडवरून मे बी आम्ही दिव्यागरला जाऊ, नाहीतर पण दिव्यागरला जायला फेरी करायला लागेल आम्हाला. सो मे बी दिव्यागरला जाऊ, नाहीतर डायरेक्ट आपण डायरेक्ट इंदापूरला वरती येऊ. हायवेला, गोवा हायवे सेम हायवेला डायरेक्ट चिपळूण. कारण की चिपळूणला आपला पहिला स्टे आहे. तर बघूया कसं होतं. आपला भाऊ काय बोलतो बघूया, कसं प्लॅन करू पुढे. पहिला आपला आता लोकेशन आम्ही रेवदांडा लावलाय. तर रेवदांडाला जाऊ, तिथे थोडा चिल करू आणि मग बघू पुढे काय होतं. आणि आता दिसायला पण लागला हलका हलका, पण फॉग लय गाय, फॉग लय. फॉग म्हणजे असा फॉग आहे ना, इन्सेन. आणि यार मी वायझर पण नाही बंद करू शकत, मला शाटा काय दिसणार नाही, आधीच काय दिसत नाही. कोपरा चित्र आयचा फोसडा. एवढं चांगले चांगले व्ह्यू मागे गेले, चालूच होत नव्हतं. आता ग्लव्स काढून चालू केला तेव्हा चालू. अरे चल चल आतमध्ये. मादर चोद आहे भाई ग्रुप भाई, काय बोलणार आता. गरीब मोठं ब्लॉगर आहे, आता काय करणार. गाइस पटापट पटापट सबस्क्रायबर करा, मला पैसे यायला चालू होऊ द्या. म्हणजे भॅनचो एक सेटअप घेतो ना, एक खतरनाक वाला. कंटाळलो भाई. आणि तर मी एवढे चांगले चांगले व्ह्यूज गेले पाठी, शट भाई. चालूच ना होत आहे, नुसतं बटणं दाबते, बोटं घालते, बोटं घालते, बोटं घालते, पण चालूच ना होत आहे. अलिबाग किती लांब आहे ते माहित नाही. आता भाई आहे तो मागा आहे, आणि मागा आहे त्यांनीच मॅप लावलाय, आणि मी पुढे चालतोय. विजिबिलिटी झिरो ॲज फक. हा बघ काय झुली माणूस आता दिसला मला. गांडच फाटते बाई गाडी चालवायला. ढकलत नको काय गाडी उतरून. हा कुत्रा बघा. अरे भाई काय बोलायचं, लय स्लो चालवावं लागेल बाबा. यो काय काय यो गाय काय दिसता धुका धुका. सवली काय दिसत नव्हतं. एक्साइटेड फील होते ना. ये जय महाराष्ट्र. भाई आग कुणी लावली इथं वनवा पेटलला. बाहेर आलो आज मी राईडला. नुसता भॅनचं ऑफिस घर ऑफिस घर एवढंच होतं. आज एवढ्या दिवसांनी मी राईडला आलोय ना, आनंद पोटात माझ्या मावे ना गायस. एवढं भारी वाटतंय. यो बघा पुढे, बघा पुढे समोर बघा, हे बघा. काय भाई काय करू आणि काय नको रेकॉर्ड असं झालंय मला. हा बघा भाई, हा मॅप लावणारा मागे राहतो आणि मी राहतो पुढे. काय उपयोग मग मॅपचा. तर आपल्याला गुगल मॅपची काय जरूरत नाही. आपण हाय आपल्या डोक्यात गुगल मॅप आहे, म्हणून आम्ही चुकतो नेहमी भ्यायचो. कारण की गुगल मॅप पण चुकवतो आम्हाला. जायची गाणी आई झोली चढतच नाही. सॉरी 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 सॉरी, माझी चुकी होती. सॉरी सॉरी सॉरी, मला वाटलं नाही त्या गाडी काय. सॉरी सॉरी, असं नका करू तुम्ही. स्लो होतं म्हणून मी स्लो गेलो. गाइस आपण आता अलिबाग मध्ये
अलिबागमध्ये पोचलोय. पहिला पडाव आपला पार झाला गायस. सकाळचे वाजले 7:30 आणि 7:30 वाजता अलिबागला पोचलो. ठीक आहे, जरा स्पीडच कमी होती आमची. बघा समोर रोड बघा गायस, काय सुंदर अशी पहाट आहे, एकदम शुद्ध मार्डे बघा. सण इकडे बघा, आई साहब अशी रोज सकाळ बघायला भेटली ना गायस, अजून काय पाहिजे जीवनात, काय पाहिजे जीवनात अजून. काकाने हात दिला गायस, थँक्यू. यो भाई माझा मित्र. काका थम्सअप दे. थँक्यू काका, थँक्यू. आज आपण पोहोचलोय आपल्या पहिल्या लोकेशनला, रेवदांडा बीच. तर बघूया काय विषय आहे. फर्स्ट टाइम येतो मी रेवदांडावरती. आधी मी अलिबाग बीचला गेलेलो आय थिंक. आणि हे असा कसा रस्ता एक बीच वरती जायला. आता गाडी जाते बीच वरती का माहित नाही. अरे समोरच आहे ना भाई, या काय समोरच बीच आहे. गाडी टाकू डायरेक्ट. आधी थांबा विचारू याला भाई, याची ऍडव्हेंचर याची जायला नाही येईल, माझी राहील तिथंच. गाडी जाईल ना, गाडी जाईल ना, नाहीतर राहील तिथंच. थोडासाच पुढे जाऊया, जास्त नको जाऊया. सकाळी सकाळी गाडी ढकलतोय भाई. आई जवली. अशी अशी होते. आई जवली. हा इकडेच लावू मग, पण सामान आहे ना आपलं. जास्त वेळ थांबाय नको, पाणी बिनी पिऊन निघू मग. दोन तीन फोटो तरी काढू आता इथे आलो येतो. फोटो काढा काय 2-3. आतमध्ये नको जाऊ, आतमध्ये नको जाऊ. फोटो काढूया 2-3 जाऊ भाई. काय भारी वाटतंय भाई, चोत काय प्रेम आहे. ये भाई, तुझी तर ऍडव्हेंचर आहे, जाईल घपकन. सापसूप साप काय जाजलो आपण रेवदांडा बीचला. आता पहिला लोकेशन कंप्लीट. काय मस्त वाटतंय, लवकर आलो. आणि आपल्या बाईक्स बघा काय दिसतायत. आहे ना आपला घोडा, एक पिवळा आणि एक काळा घोडा. भाईने सगळं आतमध्ये टाकलेलं काढतोय आता. बाकी व्ह्यू बघा, जास्त पुढे ना आता गाडी असे असे हलते, म्हणून इथेच लावले बाहेर. आपल्या इथून यू टर्न मारला का घरी, घरी म्हणजे दुसऱ्या लोकेशनवर. तर काय आता आपण निघालोय रेवदांडा बीचवरून. आणि आता पुढे आपण काशीद बीचचं लोकेशन टाकलं आहे. पण काय रोड बघा, पण काय बाजूला व्ह्यू बघा तुम्ही. बघा बाजूला समुद्र आहे माझ्या, हा बघा या साईडला. ॲडव्हेंचर तर केला पाहिजे. आपण येतो कसला राईडला, ॲडव्हेंचर करायसाठी. आता मी घरी पण करू शकतो राईड, ऑफिस टू घर. समोर बघा तुम्ही फक्त, कसला व्ह्यू आहे. असा कोस्टल रूट नको होता मला. पण काय करणार गाइस, थोड़ा-सा सहना पड़ता है. सुंदर चीज़ों के लिए थोड़ा संघर्ष करना पड़ता है. आपला काशीदकडे जायचा रोड आहे, नाव नाही माहिती मला, पण मॅपवरती हाच रोड दाखवत होता. भाई बोलतो थोडा रस्ता खराब आहे. अरे भाऊ रस्ताच थोडा आहे, खराब जास्त आहे. गावागावातून जायाचं गावातून, चांगले खराब रस्ते बघून जायाचं, पण आपल्या डेस्टिनेशनवर
जाऊनच राहायचं सलीला 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 जायचं जायचं सलीला. अशी सहल गाईज. रस्ता आहे का डोंगर डोंगर परतत जातोय मी. आणि माझी कॉमेंट्री बघू दे ऐका तुम्ही. माझा मित्र मागून परत गायब झालाय. थांबू का जाऊ. कॅमेरा बंद करतो गाईज नाही तर पुढे शट्ट मला रेकॉर्ड नाही करता येणार. हा रोड जातोय आणि हा समुद्र. इथे आम्ही थांबलो असतो पण आता जिथे आम्हाला जायचं 11 मिनिटं दाखवत आहे मग तिथे जाऊन थांबू. आपला काशीद बीचच्या लावलं आम्ही. सांगितलं असेल मी आय थिंक आधी. बैलगाडी टुगडुक 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 टुगडुक. रोड झाला ना यार मजाच येईल इथे. अभी इधर कोई तो देखते मस्तपैकी तर बसूया खाऊया आणि जाऊया. बाय असं जागा बघायला लागेल जिथे आपल्याला गाडी पण दिसेल कारण की सामान आहे गाडीवरती. कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठे बसूया. गाडी अशी दिसेल आपल्याला असं बसायला पाहिजे. पुढे बघूया काय. चालू नाहीत ना सगळे. काय तिथे काहीतरी खाऊ पिऊ बसू जरा. स्पॉट पण मस्त आहे समोर बीच आणि आपल्या गाड्या. काय आम्ही आता पोहोचलोय. कुठे कुठे बसलो भाई. आता हा कोणता रेवदान आहे ना. काशीद. हा काशीदला पोहोचलो आणि एकदम आरामात बसलोय झोपाळ्यावरती. समोर बीच. आपला भुर्जी पाव नाही का अंडा पाव येतोय आणि भाईचा येतोय मॅगी नाही काय पोहा पोहा. कोण आला. नको भाई दोन व्हील आहेत माझ्याकडे. 4 व्हील वाला नको आता. झूप त्याचे लावायला सांगू नको. इथं आराम करू मस्तपैकी असं पाय ठेवून एकदम. नंतर बघू खाऊया पिऊया आणि निघूया मस्तपैकी. तोंड नाही दाखवत आहे गायज मी तुम्हाला. तोंड बघितलं तुम्ही अनसबस्क्राईब करा मला. त्यामुळे असंच राहू दे. काय भारी वाटतंय ना. तर गायज आपण आता पोहोचलोय मुरुड जंजिरा. हा बघा किल्ला समोर दिसतोय तुम्हाला. सो चला गायज इथून जाऊया. आपला मुरुड जंजिरा किल्ला झाला. आता पुढे आता डायरेक्ट वरती जातो. आपला इथून आता परशुराम घाट. इथून जाणार आता वरती इंदापूरला आम्ही. कोस्टल रूट एवढाच. फेरी नाही करत आहे आम्ही. फेरीने दिव्यागरपर्यंत गेलो असतो आम्ही इथून पण ते कॅन्सल करतोय. पुढे आपण डायरेक्ट वरती जाऊ इंदापूरवरून परशुराम घाट. मग परशुराम घाटामध्ये थोडं परशुराम मंदिरात जाऊन येऊ. त्याचं दर्शन घेऊ. ओ भाई सब काय आहे. बापरे काय भारी दिसतंय यार. काय पण आहे. यार गाईज मगाशी वाटतं गोप्रो मध्ये रेकॉर्डच नाही आलं. मी चालू केलं पण आय थिंक रेकॉर्ड नाही आलं. ते रिकॉर्ड बटन दाबायचं विसरलो. गाइस दिमाग में मेरी गर्मी चढ़ गई. अभी क्या करूं मैं. एवढं गरम होत आहे. हां तर आता आम्ही जातोय परशुराम मंदिर जे परशुराम घाटात आहे चिपळूणच्या मागे. आणि
तिथून आपल्याला स्टे पण आहे तो चिपळूणलाच आहे, तर काय आपला एवढा विषय नाही. तुमच्या भावाने आता लावलाय काळा चष्मा, काले काळे मुखडे पे काला काला चष्मा. काय जर मी काळा आहे तर म्हणून मी काळा काळा मुकळा बोललो, नाहीतर गोरा गोरा मुखडे पे. तुमचा भाऊ आहे काळा, काले हुए तो क्या हुआ दिल वाले है. बस का, तेवढंच पळवायचं, जास्त मोर आव नाही करणे का, नाही तो गांड लग जाएगी. तुम्हाला नंतर भेटतो मी. या उन्हामध्ये काय बोलायची इच्छा होत नाही मला, तरी पण मी एवढी बडबड करतोय फक्त तुमच्यासाठी. काय लाईक आले पाहिजेत आणि सबस्क्राईब पण आलं पाहिजे, समजलं का. इतना मेहनत करते हैं हम यहाँ पे, इतना घूमते हैं ऊन में, ऊन नहीं देखते, पाउस नहीं देखते, सब जगह घूमते हैं और तुमको भी घुमाते. ऐसा ही है इधर, 100-200 व्यूज के लिए नहीं बैठा हूँ मैं. लाइक करो, सब्सक्राइब करो और वीडियो देखो पूरा. तुम्हारे लिए इतना मेहनत करता हूँ मैं. टेम बॉय, मीम बनला आता. आता इथं आम्ही जेवायला थांबलो होतो, 1-1.5 तास थांबलोय चांगला. अरे असा गरम झालेलो ना आम्ही, तर निघालोय आपला पुढे. इथून आता जास्त लांब नाही, 1-1.5 तास आहे, आरामात जाऊ. चलो मग चलते है. चले. आता जरा बरं वाटतंय, जेवलो मस्त, थांबलो, आईस्क्रीम खाल्ली मस्तपैकी. आता जरा आरामात जाऊ. तर काय जास्त लांब नाही, आपल्याला लांब जायचं पण नाही जास्त, 1-1.5 तास आहे, आरामात जाऊ. तर काय आता पोचलो आपल्या शेवटच्या स्पॉट वरती, परशुराम मंदिरात जातोय. गाइस कुटुन गाड़ी टाकते हो गाइस. यही तो एडवेंचर है, यही बातें तो बाद में याद आएंगी. चला गाइस, झालं आपलं दर्शन चांगलं. काय सुकून भेटतो यार देवाचं दर्शन केलं. 2 मिनटं आतमध्ये बसलो पण आम्ही. इथं वरती आहे मंदिर, हे बघा, सुंदर भाई सुंदर, चांगलं वाटलं. सर आता थेट जाणार घरी आणि पसरणार. माझा आत्याचं घर आहे चिपळूणला, तो तिथेच जाणार आहे आता स्टेला. आजचे सगळे स्पॉट संपले. तर गाइस पार्ट 1 आपण इथेच संपूया. आता डे 2चा पार्ट 2 उद्या नेक्स्ट, असा नेक्स्ट ब्लॉग करू आपण. आज मी काय बोलतो मला काहीच समजत नाही गाइस. एकदम हे झालंय, एक्झॉशन झालंय भरपूर असं.